सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आजच्या सत्संगामध्ये मुद्गल ऋषी बाप्पाकडनं ज्या कला समजावून घेत आहेत त्याच्यामध्ये अभिनय ही कला आहे, त्याचबरोबर वाचासिद्धी त्याच्यामध्ये आहे, दुसऱ्याच्या मनामधलं जाणून घेण्याची कला ती त्यांना अवगत होते, त्याचबरोबर चौथी कला चातुर्य त्यांना अवगत होते. आणि या सगळ्या कला आपण आपल्याकडे प्राप्त करून घेतो आहे, आपल्यामध्ये अंगीभूत होतो आहे. आणि कुठेतरी आता असं वाटायला लागलं आहे की कुठेतरी आपली जबाबदारी वाढते आहे. आणि ही जबाबदारी वाढत असताना ही जबाबदारी आपल्याला पेलेल ना. आपण बाप्पाला सांगितलं आहे, बाप्पाचा देखील आपल्यावरती विश्वास आहे, आपलं बाप्पावरती प्रेम आहे आणि बाप्पाचं सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे की तो तेवढ्या प्रेमाने, तेवढ्या मायेने आणि संपूर्ण जगाचं कल्याण करण्याकरता मला ते सगळं समजावून सांगतो आहे. आणि मी ते सगळं समजावून घेतो आहे आणि अंगीभूतसुद्धा करतो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी अंगीभूत करतो आहे. पण प्रत्येक वेळेला माझ्या मनामध्ये ही शंका उभी राहते की खरोखरी हे सगळ्या लोकांपर्यंत मी पोचवू शकेन ना. जसं मला बाप्पा शिकवतो आहे तसं मी लोकांना ते शिकवू शकेन ना, लोकांना ते सांगू शकेन ना. आणि या सगळ्या गोष्टींचा एक संभ्रम घेऊन त्या ठिकाणी कुठेतरी आज मुद्गल ऋषी एक शांत झालेले आहेत आणि चेहऱ्यावरती एक चिंतेची रेष आहे. आणि तेवढ्यामध्ये बाप्पा त्यांच्या समोर होतात आणि बाप्पांची आणि त्यांची भेट होते. आणि बाप्पा म्हणतात, मुद्गला काय एवढी काळजी करतोस, कशाबद्दल काळजी करतोस. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणतात की नाही, तुमच्या कलेचा मी अभ्यास करतो आहे. बाप्पा म्हणला, अरे वा, कुठल्या कलेचा अभ्यास करतो आहे. अभिनय करत होतो, तुम्हाला अभिनय करून दाखवत होतो की तुम्हाला चिंताक्रांत माणूस कसा दिसेल म्हणून. त्यावेळेला बाप्पा हसले आणि म्हणले, तू अभिनयामध्ये इतका उतरतोस ना की तो अभिनय वाटतं की तू खरोखरी करतोसच आहे म्हणण्यापेक्षा तुझ्या आयुष्यामध्ये ती परिस्थितीत चालू आहे. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा मी कान धरतो, परंतु खरं सांगतो की मी खरोखरी चिंतेतच होतो. हे तर तुम्ही समोर आलेत म्हणून मी बोललो. बाप्पा म्हणला, मला सगळं ठाऊक आहे, पण असं तुझ्या आयुष्यामध्ये का होतं आहे ह्याचा तू कधी विचार केला आहे का, याचं तू कधी चिंतन केलं आहे का. त्याच्यावरती मुद्गल ऋषी म्हणले की नाही बाप्पा, माझ्या आयुष्यामध्ये हा ज्ञानाचा महासागर हा आत्ता तुमच्यामुळे एवढा उसळून आलेला आहे. याच्या अगोदर मला ज्ञान होतं, परंतु माझं ज्ञान एका नदी एवढं, माझं ज्ञान एखाद्या नाल्या एवढं किंवा माझं ज्ञान एखाद्या झऱ्या एवढं होतं. परंतु हे ज्ञानाचा महासागर हे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतरच मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे एवढा चिंतनाला वेळ नाही मला मिळाला. पण बाप्पा, जे काही मी तुमच्याकडनं शिकतो आहे, जे काही तुम्ही मला कला समजावून सांगताय त्यातून निश्चितपणे बाप्पा मी चिंतन करतो आहे. पण आता मला खरंच हे जाणून घ्यायला बाप्पा आवडेल की का माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे की अशा शंका मला निर्माण होतात किंवा असं काय माझं चुकतं आहे की ज्या याच्यामुळे तुम्ही बरोबर असतानासुद्धा माझा तेवढा विश्वास बसत नाही माझ्या स्वतःवरती की मी लोकांना दाखवून देईन. त्यावेळेला बाप्पा म्हणला, अरे त्याच्याकरताच तर देव आणि माणूस यांच्यामध्ये भिन्नता राहते ना. मी प्रत्येकाला माझ्यासारखं केलेलं आहे. देवाने प्रत्येकाला, भक्ताला माझ्यासारखंच केलेलं आहे की तो माझ्या एवढा समृद्ध असला पाहिजे, माझ्यापेक्षा सुद्धा जास्त सामर्थ्यवान मला त्याला करायचं आहे. परंतु हे सामर्थ्यवान करत असताना, हे त्याला सगळं शिकवत असताना त्याच्या मनामधल्या शंका, त्याच्यावर स्वतःवरचा विश्वास कमी पडतो आणि तो विश्वास कमी पडतो म्हणूनच तो मागे होतो. मला सांग मुद्गला की माणसाच्या अवस्था किती आहेत. अवस्था किती आहेत म्हणल्यानंतर मुद्गल ऋषी थोडेसे बुचकळ्यामध्ये पडले आणि म्हणले की बाप्पा, माझ्या माहितीप्रमाणे माणसाच्या 3 अवस्था आहेत. कुठल्या 3 अवस्था आहेत मुद्गला. ते म्हणले की बालपण, की जे संपूर्ण बाल्यावस्थेमध्ये जातं, मग तरुणपण येतं की तरुणाईमध्ये जातं, आणि मग म्हातारपण येतं जे म्हातारपण जातं. ठीक आहे, आपण सुरुवातीला या धरू की तुझ्या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्थांचा मला क्रम सांगू शकशील की या 3 अवस्थांमध्ये माणूस काय करतो. त्याच्या वेळेला ऋषी म्हणले की बालपण तर पूर्ण खेळण्यामध्ये जातं, इकडे तिकडे खेळत असतो, कुठल्या गोष्टीची जाणीव नसते. तारुण्यपण सदैव काही ना काही मिळवण्यासाठी त्या मिळवण्याच्यामध्ये जातं. आणि म्हातारपण हे संपूर्ण चिंतेमध्ये जातं, त्यावेळेला कुठली ना कुठली चिंता असते. मग त्यावेळेला काहीतरी माणसांनी त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे ना, की जो बालपणी असताना त्यांनी विद्या ग्रहण करायला पाहिजे, विद्या प्राप्त करायला पाहिजे. पुढे तो तरुणपणामध्ये त्यांनी काहीतरी पराक्रम करायला पाहिजे. आणि तो पराक्रम करून झाल्यानंतर वृद्ध अवस्थेमध्ये त्याच्यावरती आनंदामध्ये राहून ते कुणाला तरी शिकवायला पाहिजे. याप्रमाणे मला माणसाचं जीवन अपेक्षित आहे. आणि ज्या तुला अवस्था तू सांगितल्यास की माणसाच्या जीवनामध्ये 4 अवस्था आहेत, 3 अवस्था ज्या तू म्हणतोस त्या नाही आहेत. माणसाच्या जीवनामध्ये 4 अवस्था आहेत. बाप्पा, कुठल्या 4 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये म्हणले की बघ, संपूर्ण मनुष्य हा एक तर जागृतीमध्ये असतो, तो शिशुक्तीमध्ये असतो, तो स्वप्नामध्ये असतो, नाही तर मग तुर्यामध्ये असतो.
आता ह्या चारही प्रकार ऐकल्यानंतर मुद्गल ऋषींना जाणीव झाली की खरंच बाप्पा म्हणतो तशा खरोखरी 4 अवस्था आहेत. आपण एक तर जागृत अवस्थेमध्ये असतो, नाही तर शिशुक्ती आपण झोपेमध्ये असतो, तिसरी अवस्था स्वप्न जी आपली सगळ्यांची आवडीची आहे की आपण कायम स्वप्नात असतो, आणि चौथी तुर्यायी अवस्था आपल्याला माहितीच नसते. मग त्यावेळेला ते बाप्पाला म्हणले की बाप्पा ह्या सगळ्या शब्दाच्या आहेत ना, मला कोटी म्हणजे अर्थ फक्त माहिती आहेत, परंतु मला ते आपल्या जीवनामध्ये कसे वापरायचे ना हे मला माहिती नाही. बाप्पा म्हणलं ही अवस्था जिथपर्यंत तुला समजत नाही ना तिथपर्यंत तुझ्यामध्ये या कलेचा एकातला गुणसुद्धा येणार नाही. आणि या कला आत्मसात करायच्या असतील, या अंगीभूत करायच्या असतील तर मुद्गला सर्वात पहिले तुला आहे ना तुझी अवस्था कळायला पाहिजे. मग बाप्पा जागृत अवस्था म्हणजे काय? तो म्हणला जागृत अवस्था त्याला की तो बाहेरून जागा आहे परंतु तो आतून झोपलेला आहे. दुसरी अवस्था येते तुझी की शिशुक्ती. त्या शिशुक्ती अवस्थेमध्ये तो बाहेरून झोपून जातो, म्हणजे बाहेरून झोपलेला आहे परंतु आतमधले मनाचे व्यवहार चालू असतात, तो अंतर्मुख चालू असतो, त्याला शिशुक्ती असं म्हणतात. तिसरी अवस्था येते ती स्वप्न अवस्था. त्या स्वप्न अवस्थेमध्ये असं असतं की तो बाहेरून पण झोपलेला आहे आणि तो आतून सुद्धा झोपलेला आहे, तरीसुद्धा त्याच्या मनाच्या व्यवहारामध्ये कुठेतरी तो स्वप्न बघतोय. आणि चौथी अवस्था येते जी तुर्य अवस्था, जी संतांना प्राप्त होते, जी माझ्या अनन्य भक्तांना प्राप्त होते, ज्याच्यामध्ये अवस्थेमध्ये माणूस पूर्णपणे बाहेरूनही जागा असतो आणि तो आतूनही जागा असतो. मग बाप्पा ह्या याच्यामध्ये तुम्ही बोलताय ना हे सगळं मला समजतं आहे आणि मला असं वाटतं की मी नक्की कुठल्या अवस्थेमध्ये ते सांगणं संभ्रम आहे, कारण मला असं वाटतं मी बाहेरून पण झोपलेला असतो आणि मी आतूनही झोपलेला असतो. ते म्हणले मुद्गला असं नाही, यातल्या कुठल्या तरी अवस्थेमध्ये तू नक्की असशील, परंतु प्रत्येक माणसाने याच्यामध्ये तुर्य अवस्थेमध्ये यावं म्हणजे माणसाने बाहेरूनही जागे राहावं आणि माणसाने आतूनही जागं राहावं. मग बाप्पा ते कसं शक्य आहे? आणि मग हे सगळं जर या अवस्था या मानवी जीवनाकरता तू आखलेल्या आहेत, या अवस्थेमधनं आम्ही आमचं जीवन व्यतीत करतोय, तर मग जीवन व्यतीत करत असताना ते आम्हाला का समजत नाही? आमच्याकडनं अशी काय मिस्टेक होते? त्याला बाप्पा म्हणला ही अवस्थाच तुम्हाला समजत नाही. तुला अवस्था फक्त बालपण माहिती आहे, तारुण्य माहिती आहे आणि म्हातारपण माहिती आहे, तुझं आयुष्य त्याच्यामध्येच चाललं आहे. परंतु प्रॅक्टिकल ज्या आहेत त्या प्रॅक्टिकल अवस्था या आहेत की ज्या जागृती आहे, शिशुक्ती आहे, स्वप्न आहे आणि तुर्य आहे. मग बाप्पा त्या अनेक प्रकारे अवस्था समजावून सांगायला लागले आणि मुद्गल ऋषी त्यातून एक एक समजून घ्यायला लागले. आणि आपल्याला अवस्था आपल्या आयुष्यामध्ये जी आहे ती आपली अवस्था आता आपल्याला ओळखायची आहे. आपण सगळेजण एकाच अवस्थेमध्ये असतो. त्या अवस्थेमध्ये म्हणजे की आपण बाहेरूनही झोपलेलो आहोत आणि आपण आतूनही झोपलेलो आहोत. आपल्याला जागृतीची पण काही खंत नाही आहे, आपल्याकडे शिशुक्तीची पण काही खंत नाही आहे, स्वप्नाची तर आपल्याकडे काही कमतरताच नाही आहे आणि तुर्यायी अवस्था आजपर्यंत आम्हाला माहितीच नाही आहे की आम्ही बाहेरून कसे जागे राहावं आणि आतून कसे जागे राहावं. मग त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरता बाप्पा मुद्गल ऋषींना एक उदाहरण देतोय. आणि बाप्पा मुद्गल ऋषींना शिकत असताना आपण आज जाऊ पांडवांच्या दरबारामध्ये. आणि पांडवांच्या दरबारामध्ये पांडव आता हस्तिनापुराचे राजे आहेत, युधिष्ठिर राज्यावरती बसलेला आहे आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं धर्मकार्य करावं. ते धर्मकार्य करण्याकरता आपण देवश्री नावाचा यज्ञ करावा असं त्यांना पूर्णपणे वाटतंय. आणि तो यज्ञ करण्याकरता पूर्णपणे सभामंडप उभा केलेला आहे. त्या सभामंडपामध्ये खूप सुंदर असं सगळं व्यवस्था केलेली आहे. आणि या याच्यामध्ये हा यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये खूप सारे नवीन असे यजमान येतील, खूप सारे मोठी पाहुणे येतील, त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यांची उच्चाभू आसन प्रत्येकाला आहेत, ती बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ते यज्ञामध्ये जे ब्राह्मण वर्ग येणार आहे, जे विप्र वर्ग येणार आहे, जे पुरोहित्य करायला येणार आहेत, त्या सगळ्या ब्राह्मणांना खूप खुश ठेवायचं आहे, त्यांना खूप आनंदी ठेवायचं आहे. त्यामुळे त्यांची वेगळी व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या लोकांचं चहापान, त्यांचं सगळ्यांचं खानपान ह्याची व्यवस्था करण्याकरता एक सुसंवेद असा भटारखाना उघडलेला आहे की ज्या भटारखान्यामध्ये खूप सुंदर अन्न वेगवेगळ्या प्रदेशामधनं आणलेलं आहे आणि ते बनवण्याकरता वेगवेगळ्या प्रदेशातून आचारी देखील आणलेले आहेत. आणि ही सगळी तयारी चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी त्या ठिकाणी प्रमुख यजमान म्हणून यायचं आहे आणि पांडवांना आशीर्वाद देऊन या यज्ञाची सुरुवात करायची आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण आज कुठेतरी भक्ताच्या कल्याणाकरता अडकलेले आहेत, म्हणून त्यांनी पांडवांना निरोप पाठवला आहे की तुम्ही यज्ञाला सुरुवात करा आणि यज्ञाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी यज्ञामध्ये येतो आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो. आता कृष्ण आपल्याबरोबरच आहे या भावनेने पांडव त्या ठिकाणी यागाला सुरुवात करतात. आणि मग प्रत्येकाची खूप छान व्यवस्था आहे, प्रत्येकाची व्यवस्थित व्यवस्था आहे. ती व्यवस्थासुद्धा पाची भावांनी वाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये भीमाकडे विशेष जबाबदारी आहे, ती म्हणजे सगळ्यांना जेवायला घालायची. त्यांनी अन्न बनवायचंही आहे आणि पूर्णपणे ते अन्न प्रत्येकाला वाढूनसुद्धा द्यायचं आहे. ही पूर्णपणे जबाबदारी भीमाकडे आहे. आणि मग असा यज्ञ पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला,
तिसऱ्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 1008 त्या ठिकाणी विप्र आहेत. आलेले पाहुणे जवळजवळ 1008हून जास्त आहेत आणि यजमान हवनकुंड खूप खूप सुंदर सगळी व्यवस्था आहे. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आगमन होतं. भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो आणि आनंद प्राप्त करून झाल्यानंतर त्यांचं स्वागत करून त्यांना उच्चासन दिलं जातं. त्यांची पाद्यपूजा केली जाते. पांडव त्यांच्याकडनं आज आशीर्वाद घेत आहेत आणि आशीर्वाद त्यांना अगदी भरभरून भगवान श्रीकृष्णांनी दिलेले आहेत. आणि यज्ञात आता कुठे काही कमी तर नाही ना. हा देवश्री यज्ञ पूर्ण सफल तर होईना. मग ते सफल होत असताना कुणाला काही कमतरता पडू नये म्हणून प्रत्येकाला भगवान श्रीकृष्ण स्वतः जबाबदारी घेऊन भेटणार आहेत. आणि त्या ठिकाणी ह्या यागाचं वैशिष्ट्य असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की देवश्री यज्ञामध्ये पुरोहित वर्ग म्हणजे जे ब्राह्मण आहेत, जे विप्र आहेत, ते आनंदी राहायला पाहिजेत. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं दुःख दिसतंय. म्हणून आज त्यांच्या महलामध्ये, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेमध्ये पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण गेलेले आहेत. आणि प्रत्येकाला विचारतात की कशी व्यवस्था आहे. सगळे म्हणतात खूप छान आहे देवा, खूप छान आहे देवा. पण त्या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या मनामध्ये एक शंका आहे. एवढी छान व्यवस्था असताना तुमच्या चेहऱ्यावरती आहे ना, मला कसं सुख दिसत नाही आहे त्या गोष्टीचं, ते तेज मला दिसत नाही आहे, तो आनंद मला तुमच्यामध्ये दिसत नाही आहे. तर कुठली गोष्ट कमतरता असेल तर सांगा, मी ती स्वतः जातीने पूर्ण करीन. त्याच्यावरती ते म्हणले नाही नाही देवा, सगळं पूर्ण आहे, काही अपूर्ण नाही, आम्ही समाधानी आहोत. मग भगवान श्रीकृष्ण म्हणले की मला का आत्म्याच्या ठिकाणी समाधान वाटत नाही आहे की तुम्ही समाधानी असताना. मग त्यावेळेला एकाने हळूच एक छोटासा सूर काढला आणि तो म्हणला की देवा, व्यवस्था खूप छान आहे, पण थोडं भोजनाचं. अरे मग भोजनाला काही कमी आहे का? अजून काही जिन्नस बनवायचे का? अजून काही वेगळे पदार्थ बनवायचे का? नाही 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 देवा, खूप सुंदर आहे. अहो 56 भोग या ठिकाणी आहे म्हणजे. पण वाढायला जबाबदारी भीमावरती आहे. तो एका हातामध्ये असे लाडू घेतो, एका हातामध्ये गदा घेतो आणि समोरून विचारतो लाडू, समोरून विचारतो जिलबी. देवा खायचं असतं, परंतु त्याची ती गदा आणि त्याचा तो धाक बघून आहे ना, ते घेतलं जात नाही. त्यामुळे अन्न खूप छान आहे, परंतु आमचं वासावरच सगळं चाललं आहे, मन भरून ते खाता येत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले ठीक आहे, उद्याच्या आत तुमची व्यवस्था व्यवस्थित करून देतो. मग भगवान त्या ठिकाणी पांडवांच्या महलामध्ये आले, पांडवांच्या व्यवस्थेमध्ये आले आणि म्हणले की खूप छान यज्ञ चाललेला आहे, सगळेजण पूर्णपणे समाधानी आहेत आणि यज्ञाचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळेल. फक्त या यज्ञाला आहे ना काही विशेष आशीर्वाद आपल्याला घ्यायला पाहिजेत. ते कुणाचे घ्यायला पाहिजेत? ते म्हणले गंध मादंग ऋषींचे घ्यायला पाहिजेत. मग हे गंध मादंग ऋषींचे आशीर्वाद कसे घ्यायचे? ते म्हणले त्यांना आपल्याला ह्या ठिकाणी यज्ञाला बोलवावं लागेल, आपल्याला जाऊन आमंत्रण करावं लागेल आणि तुमच्या 5 पांडवांपैकी एक प्रतिनिधी माझ्याबरोबर द्यावा लागेल जो त्या ठिकाणी येईल. मग गंध मादंग ऋषी कुठे राहतात? युधिष्ठिराने विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की गंध मादंग नावाचा पर्वत आहे आणि तो पर्वत अतिशय उंच आहे आणि त्या उंचावरती ते राहतात. त्यांना जाऊन आपल्याला भेटायचं आहे आणि आमंत्रण द्यायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे. मग आता एवढा मोठा पर्वत चढून कोण जाणार भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर? मग भीमावरती जबाबदारी आली, कारण तो धष्टपुष्ट होता, ताकदवर होता आणि देवांनाही भीमालाच बरोबर घ्यायचं होतं. मग देवांनी सांगितलं कौतुकाने की तुम्ही बघा, नाहीतर मग भीमाला माझ्याबरोबर द्या, म्हणजे माझा प्रवास सुखकारक होईल. मग भीमाची आणखीन छाती फुगली आणि मग भीम आणि भगवान श्रीकृष्ण आज गंध मादंग ऋषींना देवश्री यज्ञाचं आमंत्रण देण्याकरता चाललेत. आणि तो गड अतिशय कठीण आहे, पण श्रीकृष्ण परमात्मा बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारत बोलत बोलत भीम चढतोय. अर्धा गड चढून गेल्यानंतर खूप घाण वास सुटलेला आहे. इतका घाण वास सुटला आहे की जागोजागी असे उमाळे येतात, म्हणजे उलटी येते त्या वासाने. आणि इतका घाणवास प्रभू कसला येत आहे, इतका घाणवास प्रभू कसला येत आहे, असं वारंवार भगवान श्रीकृष्णांना भीम विचारतोय. पण ते म्हणतात चल ना भीमा माहिती पडेल, चल ना भीमा माहिती पडेल. असं करून गंध मादंग ऋषींच्या जवळ, त्यांच्या आश्रमाच्या जवळ आणि गंध मादंग पर्वताच्या अगदी वरच्या भागामध्ये अंतिम टप्प्यामध्ये हे तिथे पोचले. आणि पोचल्यानंतर भीमाने बघितलं की ते गंध मादंग ऋषी समोर बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बघून त्यांनी खूप सुंदर रुचा म्हणल्या, त्यांचं आगत स्वागत केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना बसायची विनंती केली आणि तो घाण वास इतका दर्प येत होता. त्याचं कारण त्या ऋषींचं शरीर खालनं पूर्णपणे सडलेलं होतं, त्याच्यामध्ये किडे वळवळत होते आणि ती घाण इतकी पसरलेली होती की मधल्यापर्यंत, म्हणजे की त्या पर्वताच्या मध्यांग भागापर्यंत ती येत होती. मग अशा अवस्थेमध्ये यांना बोलवायचं म्हणजे पूर्णपणे नुकसान होणार, त्या यज्ञामध्ये येऊन तरी काय करणार. म्हणून मग श्रीकृष्ण परमात्म्यांनी ओळख करून दिली की हा भीम या ठिकाणी आलेला आहे आणि देवश्री यज्ञाचं तुम्हाला आमंत्रण देत आहे. तुम्ही या आमंत्रणाचा स्वीकार करावा आणि पांडवांना शुभ आशीर्वाद देण्याकरता तुम्ही यावं.
आता हे ऐकल्यानंतर गंधमादंग ऋषींनी अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी आपले दोन्ही हात वर केलेले आहेत आणि पांडवांना माझे शुभ आशीर्वाद आहेत, ज्या कार्याकरता ते देवश्री यज्ञ करत आहेत तो त्यांचा सफल होईल, त्यांना पूर्ण आशीर्वाद मिळतील असा आशीर्वाद दिला आहे आणि सांगितलं की देवा हे शरीर घेऊन मी खाली येणं योग्य नाही, माझे आशीर्वाद पाठीचे आहेत, मला आमंत्रण मिळालं आहे, मी स्वीकार केला आहे आणि मी भरभरून आशीर्वाद देत आहे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले ठीक आहे, मग येऊ आम्ही. हो म्हणले, तुम्ही या. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भीमाने प्रस्थान ठेवलं आणि थोडं पुढे आल्यानंतर त्यावेळेला भीम श्रीकृष्णांना विचारतो, माझ्या मनामध्ये एक शंका आहे. अरे बोलले, लगेच विचार. अहो म्हणले, बघा हे ऋषी इतके सुंदर आहेत, इतक्या सुंदर ऋचा त्यांनी म्हणल्या, इतके सुंदर त्यांनी आपल्यासमोर गेल्यानंतर श्लोक म्हणले. मग इतके विद्वान ऋषी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद आपल्या यज्ञाकरता हवेत, एवढा मोठा त्यांचा दर्जा असताना त्यांचं शरीर एवढं सडलेलं का, त्यांच्या अंगाचा एवढा दर्प का, इतकं घाण का. मला तर असं वाटलं खरंच आहे, नाही आले तर बरं. आणि ते म्हणले तेच बरं झालं की मी येणार नाही. त्यावेळेला ते म्हणले की भीमा असं आहे, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तू जाऊन त्यांनाच का नाही विचारत. मग तेही योग्य वाटलं आणि भगवान श्रीकृष्णांची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी गंधमादंग ऋषींसमोर पुन्हा भीम आला, त्यांच्यासमोर हात जोडून बसला. अरे म्हणले, काही राहिलं का बाळा तू परत आलास. म्हणले, तसं नाही, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, विचारू का. बोलले, निश्चितपणे विचार. बोलले की हे तुमचं शरीर असं का झालेलं आहे, तुम्ही एवढे हुशार आहात, एवढा तुमचा दर्जा आहे, आज तुमचे आशीर्वाद पाहिजेत म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी मला घेऊन आले आणि एवढा सगळा दर्जा असताना, एवढं मोठेपण असताना, एवढं ज्ञान असताना तुमची अवस्था अशी का की तुमचं शरीर सडलेलं आहे पूर्णपणे, त्याचा इतका दर्प येतोय की त्या पर्वताच्या मध्यभागापर्यंत तो पसरलेला आहे. मला याचं कारण कळू शकलं तर खूप बरं होईल. त्यावेळेला ऋषी म्हणले की प्रत्येकाची काही ना काही अवस्था असते, प्रत्येकाच्या कर्माचे काही ना काही भोग असतात आणि त्या भोग भोगण्यामध्ये ती अवस्था त्याला प्राप्त होते. माझी ह्या जन्माच्या भोगाची ही अवस्था मला प्राप्त झालेली आहे. मग असं कुठलं कर्म तुम्ही केलं आहे की ज्या कर्मामुळे तुम्हाला त्रास भोगावा लागतो. त्यावेळेला ते म्हणले गंधमादंग ऋषी, अरे भीमा, मी प्रत्येक ठिकाणी असताना माझं जेवण वाढण्याचं काम होतं आणि ते जेवण वाढत असताना मी विनाकारण दादागिरी करायचो. म्हणजे भात घेतल्यानंतर भात, डाळ असं खूप दादागिरी करून अन्न वाढायचो, कुणाला जास्त वाढायचो, कुणाकडे बघून असं धमकवायचो आणि त्याच्यामध्ये मजा घ्यायचो. लोकांना मी पोटभर खायला घालायचो, पण कधी कधी ते लोकांना अजीर्ण व्हायचं आणि त्याचे श्राप मला मिळाले आणि त्या श्रापामुळे माझे शरीर पूर्णपणे सडायला लागलं आणि माझे शरीर पूर्णपणे घाण झालं आणि याच्यामध्ये किडे पडले. आता भीमाला हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर खालचं जेवण आठवलं की अरे देवश्री यज्ञामध्ये माझ्यावर पण ही जबाबदारी आहे आणि मीही अशी दादागिरी करत अन्न वाटतोय. आणि तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की खरोखरी ह्याप्रमाणे पातक माझ्या आतून घडतं आहे आणि त्या पातकाची मला कुठेतरी जाणीव करून द्यायला पाहिजे की या पातकामुळे माझी पुढे काय अवस्था होईल हे श्रीकृष्ण परमात्माला कुठेतरी सांगायचे, म्हणून मला इथे आणलंय. तिथून निघाले, पुढे आल्यानंतर देवाच्या नतमस्तक झाले, समोर पायावरती डोकं ठेवलं. म्हणले, माझी चूक मला कळली, पण तुम्ही मला खाली सांगितलं असतं तर नसतं जमलं का, एवढं वरती का आणलं असतं. ते म्हणले, नाही, ही अवस्था आहे, ही तुला डोळ्या देखत मला दाखवायची होती की जे तू वागतोयस ते वागल्यामुळे तुझी ही अवस्था होणार आहे आणि ही अवस्था जर तुला अशी प्राप्त करून घ्यायची नसेल तर तुझ्यामध्ये सुधारणा कर. कारण सुधारणा ही ज्याची त्यांनी करून घ्यायची असते, प्रत्येक गोष्टीमधली चूक ही ज्याची त्यांनी शोधायची असते. भगवान श्रीकृष्णांचं हे बोलणं खूप सुंदर होतं आणि भीमाने त्याच्यापासून धडा घेतला. दुसऱ्या दिवसापासून कुणावरही दादागिरी न करता तो त्यांना अन्न वाढू लागला. गोष्ट इथेच संपते, परंतु सत्संग इथे सुरू होतो. आपल्या आयुष्यामध्ये, भूतकाळामध्ये आपण कुठेतरी डोकावून बघायला पाहिजे की आपण किती चुका करतोय आणि या चुका करत असल्यामुळे आपली आज काय अवस्था आहे. भगवान श्रीकृष्णांच्या वेळेला तर एवढं तरी होतं की त्याचं जे तुम्ही भोगाल किंवा जे काही तुम्ही या ठिकाणी पापकर्म कराल, जे काही चुकीचं कर्म कराल ते पुढच्या जन्मामध्ये भोगायचं होतं. परंतु आता तसं नाही आहे. आपल्याकडे जसं Y2Kचा प्रॉब्लेम होता तसं वरती Y2Kला त्यांनीसुद्धा पूर्णपणे अपडेट केलेलं आहे. त्यामुळे या जन्माचं ह्याच जन्मामध्ये भोगायचं आहे. ह्या जन्माच्या कर्मामुळे जी अवस्था प्राप्त होईल ती या जन्मामध्येच भोगायची आहे. आणि तुम्ही काय आणि मी काय, आपण ती भोगतोय, परंतु आपण चूक सुधारवायला तयार नाही, आपली चूक कुठे जाणून घ्यायला तयार नाही. या अवस्था या माध्यमातून मुद्गल ऋषींना बाप्पाला हेच सांगायचं आहे की मुद्गला, तुझ्या चुका शोधून त्याच्यावर काय अवस्था तुझी प्राप्त झाली ती बघ. एकदा त्या चुका रेक्टिफाय झाल्या, त्या चुका एकदा दुरुस्त झाल्या की त्याच्यानंतर या अवस्थासुद्धा बदलल्या जातील आणि तू सुद्धा तुर्या अवस्थेमध्ये येशील. तू बाहेरूनही जागा राहशील आणि आतूनही जागा राहशील. जी तुर्या अवस्था संतांना प्राप्त आहे, जी तुर्या अवस्था माझ्या अनन्य भक्तांना प्राप्त आहे, ती आपल्याला सगळ्यांना प्राप्त होईल आणि आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी याकरिताच मुद्गल ऋषींनी ती आपल्याकरता लिहून ठेवलेली आहे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.